राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणामध्ये साक्ष नोंदवण्याचा आजचा दुसरा दिवस. शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांची साक्ष नोंदवणार. देशामध्ये 16 एप्रिल रोजी निवडणुका होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानं खळबळ. प्रशासनाच्या तयारीसाठी तात्पुरती तारीख. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाला वेग. 13 उपजिल्हाधिकाऱ्यांची उपनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती. 31 जानेवारीपर्यंत बदल्यांचं काम पूर्ण करण्याचे राज्य सरकारला आदेश. राज्याच्या 6 शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्र उभारणार. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी. शरद पवार गट शक्ती प्रदर्शन करणार. आमच्यासाठी संघर्षाचा काळ, पण सत्याचाच विजय होईल. आमच्याकडून ईडीला पूर्ण सहकार्य केलं जाईल. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांना जाणीवपूर्वक नोटीस आली. रोहित पवार चौकशीसाठी जाताना राष्ट्रवादीकडून कुणीही आंदोलन करणार नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. रोहित पवारांना टार्गेट केलं जात आहे, पण ते झुकणार नाही. नक्की दिवस बदलतील. वडेट्टीवारांचं वक्तव्य. शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध करणार. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवरती निशाणा. नाशिकमध्ये ठाकरे गटाची दार उघड बये सभा संपन्न. भाजप डोळ्यांसमोर महाराष्ट्र ओरबडतोय आणि केवळ खुर्चीसाठी मिंधे दिल्लीमध्ये शेपूट हलवतायत. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा. नबाड लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होण्याचं सोंग करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल. अहंकारापोटी ज्यांनी आपले विचार विकले त्यांना लोक सोडून का जात आहेत याचं आत्मचिंतन करावं. मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवरती टीका. भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी. नाशिकमधील सभेमधून उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल. राम भरोसे बस झालं, आता काम भरोसे मतं मागा. ठाकरेंचं आवाहन. भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल. नरेंद्र मोदींकडून गुजरात आणि देशामध्ये भिंत उभं करण्याचं काम सुरू असलं. हिंदुत्व मान नाही. आम्हाला हिंदुत्व मान्य नाही. उद्धव ठाकरेंचा मोदींवरती निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंवरती टीका करणं याशिवाय दुसरा अजेंडा ठाकरे गटाकडे नाही. मंत्री दादा भुसे यांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा. संजय राऊतांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. या शकुनी मामामुळेच ठाकरेंवरती हे दिवस आलेत. मंत्री दादा भुसेंचा राऊतांवरती हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कधीच मागे सोडलं. बाळासाहेबांचा विचार विकण्याचं काम केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल. ठाकरे गटाच्या अधिवेशनामध्ये मांडले अनेक महत्त्वाचे ठराव. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक विषयांवरती निर्धार. तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येईल यासाठी प्रयत्न करणार. राजन विचारेंचे वक्तव्य. काल दिवसभरामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी 2 वेळा घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे कपाटातून गायब. आमदार अपात्रता सुनावणीमध्ये साक्ष नोंदवताना जितेंद्र आव्हाडांची धक्कादायक माहिती. सगळीकडे लोकसभेची तयारी सुरू आहे. संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही काम करतोय. येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीची बैठक पुण्यामध्ये झालेली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. राहुल गांधींचं नाव ऐकलं की मोदी सरकार आणि त्यांचे अंधभक्त घाबरतात. भाजपला या चुका फेडाव्या लागतील. विजय वडेट्टीवार यांची भाजपवरती टीका. मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या दालनात बंद दाराआड होणार सुनावणी. मनोज जरांगे यांच्या मुंबईमधील आंदोलनाच्या विरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता. मराठा आंदोलनाच्या विरोधात याचिका करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश. गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंच्या मुंबईमधील आंदोलनाला विरोध करत दाखल केलेली आहे याचिका. आता मागे हटणार नाही. मला गोळी घातली तर मला हे आंदोलन कधीच मला गोळी घातली तरी सुद्धा हे आंदोलन कधीच थांबणार नाही. जरांगेंचा सरकारला इशारा.
नाशिकच्या येवल्यामधून मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते पुण्याकडे रवाना. मनोज जरांगेंसोबत आंदोलनामध्ये सहभागी होणार. मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी संयम ठेवावा आणि सहकार्य करावं. मुख्यमंत्र्यांचं मराठा आंदोलकांना आवाहन. मनोज जरांगे मुंबईला यायला निघाल्यावरती सरकारनं सर्वेक्षण सुरू केलं हे चुकीचं. जयंत पाटलांची टीका. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यावरती विशेष अधिवेशन घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं वक्तव्य. सरकारला आरक्षण द्यायचं नाहीये, त्यामुळे सर्व्हर डाऊन होणारच होतं. निवडणुकीच्या तोंडावरती टिकणारं आरक्षण सरकार मराठा समाजाला देईल आणि निवडणुका झाल्यावरती समाजाला वाऱ्यावरती सोडलं जाईल. वडेट्टीवारांची सरकारवर टीका. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा वैचारिक क्षमता तपासून पाहावी आणि मग टीका करावी. राज्य सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल केली. विनायक राऊत यांचा आरोप. धाराशिवमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन. छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडके राहणार उपस्थित. मनोज जरांगेंच्या दबाव तंत्रामुळे राज्यातील ओबीसी समाज संभ्रम आणि भीतीच्या वातावरणात. सरकारनं ओबीसींना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मराठ्यांपेक्षा अधिक संख्येनं ओबीसी समाज मुंबईकडे कूच करेल. ओबीसी महासंघाचा इशारा. मुंबईत येणाऱ्या लाखो मराठ्यांची सोय नवी मुंबईमध्ये केली जाणार. एपीएमसी मार्केट, मैदानं आणि शाळांमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय. पालिका, सिडको, पोलीस प्रशासनाकडून यासाठी मदत मिळावी. मराठा समन्वयकांची मागणी. मुंबईमध्येही मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाला सुरुवात. ॲपच्या माध्यमामधून मराठा समाजाची माहिती गोळा करण्याचं काम सुरू. पुढचे 7 ते 8 दिवस काम चालणार. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटकडून सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेलं मोबाईल ॲप पहिल्याच दिवशी बंद. जवळपास 1.5 तास ॲप बंद असल्यानं सर्वेक्षणाचं काम थांबलं. बारामतीमध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात. 31 जानेवारीपर्यंत राज्यभरात सर्वेक्षण चालणार. सोलापूरमध्ये मागासवर्ग आयोगाच्या तर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू. जिल्ह्यामध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं 23 ते 31 जानेवारीच्या दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण. प्रत्येक गावामध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक जाऊन घरनिहाय सर्वेक्षण करणार. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजातील व्यक्तींचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू. बीड जिल्ह्यामधील मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं सर्वेक्षण केलं जाणार. मागासवर्ग आयोगाच्या वतीनं खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात. मात्र सर्व्हर बंद झाल्यानं सर्वेक्षणामध्ये अडथळा. मागासवर्ग आयोगाच्या तर्फे होणाऱ्या मराठा समाजाला आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला लातूरमध्येही सुरुवात. जिल्ह्यातील 9,685 नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी 600हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती. 2 दिवसांच्या सुट्टीसाठी मुख्यमंत्री आपल्या मूळ गावी. दरे गावामध्ये इलेक्ट्रिक वाहनातून मुख्यमंत्र्यांचा घराकडे प्रवास. प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्यामध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत असतानाही तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना देण्यास शिंदे गटानं केला होता विरोध. 500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं समन्स. मात्र वायकर चौकशीसाठी गैरहजर. राज्यात 8,000 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्यासंदर्भात विरोधकांनी केलेला अपप्रचार चुकीचा. नवीन सेवा पुरवठादार नियुक्तीच्या निविदा प्रक्रियेमध्ये कोणताही घोटाळा नाही. आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण. भाजपचं 4 ते 11 फेब्रुवारी गाव चलो अभियान. 7 लाख खेड्यांमधील बूथवरती लक्ष केंद्रित करण्याच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. विधानसभा अध्यक्षांकडून विधिमंडळातील कामाची पाहणी. अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या पूर्वी विधिमंडळातील नूतनीकरणाचं काम पूर्ण करण्याचे नार्वेकरांचे आदेश. उत्तर मुंबईमधल्या शिवसेनेच्या 3 शाखांचं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी आनंदराव अडसूळही उपस्थित. पालिका अधिकारी मराठा आरक्षण आणि निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त म्हणून रस्त्यांची कामं रखडली. पालिकेच्या या कारणावरती हायकोर्टाची नाराजी.
राज्यातील मतदारांचा टक्का वाढला 4,12,000 नव्या मतदारांचा समावेश, यामध्ये सर्वाधिक महिला मतदारांची संख्या. ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या अनिल जगताप यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, जगताप यांची पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखपदी निवड. शिवनेरी किल्ल्यावरती हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी पुरातत्व विभागानं परवानगी नाकारली. त्यानंतर शिवजन्मभूमीच्या मातीचा कलश हा शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द. ठाण्याच्या कळव्यामध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी, बॅनरवरती अजित पवार गटावरती साधला निशाणा. देशामध्ये 32 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती. यवतमाळच्या वणी इथे ते बोलत होते. बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये संत खंडोबा बाबा मंदिर संस्थानच्या विकास कामासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर. कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन. केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करणारा विकास रथ अकोल्याच्या टाकळी निमकर्दा गावामध्ये शेतकऱ्यांनी अडवला. कापूस आणि इतर शेतमालाला भाव मिळत नसल्यानं विचारला जात. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. काल रात्रीपर्यंत 5 लाख भक्तांनी घेतलं होतं श्रीरामाचं दर्शन. अयोध्येमध्ये गर्दीचं नीट नियोजन न केल्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांवरती नाराज. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आदित्यनाथ लखनौमधून अयोध्येमध्ये दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.